बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीची बैठक। बकरी ईद सण शांततेत साजरा करण्याचं जिल्हाधिकारी रघुनाथ गावडेंचं आवाहन। बुलढाण्यात आमदार संजय गायकवाडांची शिवसेनेच्या जिल्हा संघटकपदी नियुक्ती। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षामध्ये हालचालींना वेग। कोल्हापुरातील शिरोळ तालुक्यात संभाव्य पूरस्थितीच्या तयारीची आमदार राजेंद्र पाटील यड्रावकरांची आढावा बैठक। संभाव्य पूर काळात पुरेशी साधन सामग्री, औषध, निवारा केंद्र आदींचं योग्य नियोजन करण्याच्या सूचना। कोल्हापूरमध्ये लोकनेते बळवंतराव यादव रुग्णालय प्रशस्त केलं जाणार। 100 खाटांचं प्रशस्त रुग्णालय उभारण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना। निधीसाठी पालकमंत्र्यांशी चर्चा करणार। न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या अडचणीत वाढ। न्यायाधीश वर्मा यांच्या विरुद्ध महाभियोगाची तयारी। केंद्र सरकार करणार विरोधी पक्षांसोबत चर्चा। हिंगोलीत बकरी ईद निमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात शांतता समितीची बैठक। बकरी ईद शांततेत आणि सलोख्यानं साजरा करण्याचा प्रशासनाचं आवाहन। भिवंडीतील वडपे ग्रामपंचायतीची राज्यस्तरीय समितीकडून तपासणी। वडपे ग्रामपंचायतीचा संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान अंतर्गत कोकण विभागांतर्गत स्पर्धेत द्वितीय क्रमांक। वाशिम जिल्हा परिषदेतील कामांसाठी दिलेला निधी 2 वर्षांच्या मुदतीत खर्च न होऊ शकल्याने सरकारकडे जमा। बांधकाम विभागातील 4 कोटी तर जलसंधारण विभागातील 2,62,00,000 निधी सरकारकडे परत। कौंडण्यपूरच्या रुक्मिणी मातेच्या पालखीचं अमरावती शहरात जंगी स्वागत। खासदार बळवंत वानखेडे आणि काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांचं विशेष आयोजन। यशोमती ठाकूर यांनी रुक्मिणी मातेची पालखी खांद्यावरून वाहिली। नंदुरबारमध्ये शहादा तालुक्यात बेकायदेशीर मीटर बदलण्याच्या प्रकरणी ठाकरेंची शिवसेना आक्रमक। या प्रकरणी योग्य तपास करून दोषींवर कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा। छत्रपती संभाजीनगरमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर ठाकरेंची शिवसेना आक्रमक। उद्यापासून 12 जून पर्यंत शेतकऱ्यांचं जन आंदोलन। आंदोलनाची रूपरेषा ठरवण्यासाठी शिवसेना भवनात बैठक पार। 11वीत प्रवेशासाठी 3 जून पर्यंत 11,55,200 विद्यार्थ्यांची नोंद। प्रवेशासाठी येणाऱ्या तांत्रिक अडचणींच्या आतापर्यंत 17,000 तक्रारी, 2,000 तक्रारी प्रलंबित। आषाढी वारीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या पालख्यांना गेल्या वर्षी 20,000 रुपयांचं अनुदान। यंदा हे अनुदान देण्यात येणार नसल्याची माहिती, त्यामुळे वारकऱ्यांमध्ये नाराजी। अमरावतीत शेतकऱ्यांची 6,50,000ची लूट। रक्कम दुपटीचा आमिष दाखवत लूट। स्थानिक गुन्हे शाखेकडून 6 आरोपींना अटक। आज पंढरपूरकडे संत मुक्ताईची पालखी होणार रवाना। मुक्ताईनगर येथील कोथळी गावातील मुक्ताई मंदिरात पालखी सोहळ्याची तयारी सुरू। बीडमधील बिंदुसरा धरणावर पर्यटकांची हुल्लडबाजी सुरूच। जिल्हा प्रशासनाच्या सावधानतेच्या आवाहनाकडे पर्यटकांचं दुर्लक्ष। सुरक्षा रक्षक नेमण्याची सामाजिक कार्यकर्त्यांची मागणी। इंडिगो आणखी 30 विमाने खरेदी करणार। एअरबस कंपनीची A350 प्रकारची विमाने। इंडिगोकडे या प्रकारची आता 60 विमाने। चांदी पुन्हा 1 लाखावर। चांदीच्या भावात 2,500 रुपयांची वाढ। सोन्याच्या भावातही 500 रुपयांची वाढ। मुंबईत मेट्रो आणि मोनो रेल्वे स्थानकालगत ई-स्वॅप बॅटरी स्टेशन सुरू करणार। ई-स्वॅप बॅटरी स्टेशनसाठी महामुंबई मेट्रोची भागीदारी। मुंबईत एकूण 31 स्थानकालगत ई-स्वॅप बॅटरी स्टेशन असणार। छत्रपती संभाजीनगरात शिक्षकांच्या वरिष्ठ वेतन श्रेणी आणि निवड श्रेणी प्रशिक्षणाच्या दुसऱ्या दिवशीही तांत्रिक अडचणी। 3,000 शिक्षकांपैकी सुमारे 300 शिक्षकांच्या परीक्षेत अडचणी। छत्रपती संभाजीनगरातील एअर होस्टेसना प्रशिक्षण देणारी योजना बंद होण्याच्या वाटेवर। 30 लाख निधीची तरतूद केलेल्या योजनेला प्रशिक्षण देणारी पात्र संस्था मिळेना।
छत्रपती संभाजीनगरात नवीन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीला हेरिटेज कमिटीची सशर्त मंजुरी. कार्यालयासाठी लेबर कॉलनी परिसरातील 20 एकर जागा रिकामी. छत्रपती संभाजीनगरमधून जाणाऱ्या 3 रेल्वेमध्ये 8 डब्यांची कायमस्वरूपी वाढ. रेल्वेत अधिक 562 प्रवाशांची सोय होणार. छत्रपती संभाजीनगरमध्ये जेसीबीने खड्डा खोदताना जलवाहिनी फुटली. काही काळासाठी पाणी पुरवठा विस्कळीत. तर सोमवारचं नियोजित पाण्याचे टप्पे मंगळवारी दिल्याने उर्वरित भागांना 1 दिवस उशिरा पाणी पुरवठा. छत्रपती संभाजीनगरात नागरिकांकडून आदेशांचं उल्लंघन. बंदी असतानाही लग्न समारंभ आणि इतर कार्यक्रमात लेझर लाईटचा वापर. छत्रपती संभाजीनगरात पाळीव श्वानाचा महिलेवर हल्ला. महिला गंभीर जखमी तर श्वानाच्या मालकावर गुन्हा दाखल. बुलढाण्यात वीज पडण्याच्या घटनांमध्ये वाढ. शेतकऱ्यांना शेतात काम करताना विजेपासून सावधान राहण्याचं प्रशासनाचं आवाहन. पावसाळ्यात 676 कर्मचाऱ्यांचा रेल्वे मार्गावर दिवस रात्र वॉच राहणार. कोकण रेल्वे मार्गावर पावसाळ्यात उद्भवणाऱ्या नैसर्गिक आपत्तीवर मात करण्यासाठी रेल्वे प्रशासन सज्ज. बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामामध्ये जैविक निविष्ठा बनवून त्याचा वापर पिकासाठी करा. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांचं आवाहन. बुलढाण्यातील चिखली ते महसूल विभागाचा कॅम्प न घेण्याची वकील संघाची मागणी. यापूर्वीची प्रकरणं बुलढाण्यात होत असताना चिखली इथे कॅम्प घेणं चुकीचं. वकील संघाचा ठराव. धाराशिवमधील कौडगाव एमआयडीसीतील 308 एकरवरील टेक्निकल टेक्सटाईल पार्कच्या पायाभूत सुविधांच्या कामांचा प्रारंभ. 10,54,00,000 निधीच्या रस्ते आणि अन्य मूलभूत सुविधांच्या कामाला सुरुवात. बुलढाण्यात 5 वर्षांखालील बालकांच्या अतिसार नियंत्रणासाठी विशेष मोहीम. अतिसार नियंत्रणासाठी प्रभावी उपाययोजना राबवण्याचे निर्देश. मोहिमेबाबत सुकाणू समिती तसंच जिल्हा गुणवत्ता आश्वासन समितीची बैठक. साताऱ्यात यंदा सह्याद्री देवराई प्रकल्पांतर्गत 1,00,000 झाडे लावण्याचं उद्दिष्ट. 1,000 तैवान पिंक पेरूची रोपं सह्याद्री देवराई प्रकल्प परिसरात आणली. सांगलीच्या शिराळ्यात पाऊस कमी झाल्यानं भात पेरणीची लगबग सुरू. शेतामध्ये भात रोप लागण करण्यासाठी आवश्यक असलेला तरवा टाकण्याच्या कामाला सुरुवात. इचलकरंजी कोल्हापूर मार्गावरील मुख्य रस्त्यावर रस्ते खोदकामात जलवाहिनी फुटली. पाणी गळतीमुळे रस्त्यावर वाहतुकीस अडथळा आणि अपघात. वर्ध्याच्या तळेगावात सुशिक्षित तरुणाकडून आंबा शेतीचा प्रयोग. 5 एकर शेतीत आंब्याच्या प्रत्येक प्रजातीची लागवड. शेतकऱ्याची लाखोंची उलाढाल. हिंगोलीत पावसाचा भाजीपाला पिकांना फटका. बाजारात भाजीपाल्याची आवक कमी झाल्याने दरात वाढ. भाजीपाल्याचे दर सध्या 50 ते 60 किलो भाव. यवतमाळमध्ये आरणी आणि माहूर सीमेवर रेती तस्करांचा धुमाकूळ. रेती तस्करीला राणी धानोऱ्याच्या घाटातून उपसा केलेल्या शेतातील रोड्याचा आधार. रेती तस्करी प्रश्नात प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप. सिंहगड आज आणि उद्या पर्यटकांसाठी बंद. गडावरील अतिक्रमण कारवाई अद्याप सुरूच. पुण्यात अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राध्यापकांकडून रात्री प्रश्नपत्रिका लिहून घेतल्याचं प्रकरण. प्रकरणाच्या तपासासाठी सत्यशोधन समिती नियुक्त केली जाणार. 7 दिवसात अहवाल सादर करण्याचे विद्यापीठाला निर्देश. चंद्रपूरच्या सावली तालुक्यात हत्तींचा शिरकाव. हत्तींना तालुक्याबाहेर काढण्यासाठी वन विभागाकडून शर्थीचे प्रयत्न. आयपीएलमध्ये 18 वर्षांनंतर पहिल्यांदाच आरसीबी ठरली चॅम्पियन्स. अंतिम सामन्यात पंजाबवर 6 धावा राखून आरसीबी विजयी. विराट आणि इतर चाहत्यांची स्वप्न पूर्ण. आयपीएलच्या अंतिम सामन्यात बंगळुरूचा विजय. कोहलीच्या फॅन्सनं पंढरपूर शहरात फटाक्यांची आतिषबाजी करत केला विजय साजरा. आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा दणदणीत विजय. कोल्हापूर आणि इचलकरंजीमध्ये विराटच्या चाहत्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष केला साजरा. आयपीएलच्या अंतिम सामन्यात आरसीबी जिंकल्यानंतर पुण्यातील गुडलक चौकात जल्लोष. यावेळी हजारोंच्या संख्येने तरुण तरुणी एकत्र.
मुंबईसह उपनगरात पहाटेपासूनच पावसाची हजेरी. पावसामुळे मुंबईत उकाड्यापासून दिलासा. मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यात भागात मुसळधार पावसाची शक्यता. ईशान्य भारतात पावसामुळे 34 जणांचा मृत्यू. आसाम, अरुणाचल प्रदेश, मणिपूर, त्रिपुरा, मेघालय, सिक्कीम राज्यांना मुसळधार पावसाचा फटका. ईशान्य भारतातील अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली. वसई, विरार, नालासोपारा परिसरात मध्यरात्री पावसाची हजेरी. उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा. सांगलीच्या मिरजमध्ये गणेश तलावाच्या स्वच्छतेवरून ठाकरेंची शिवसेना आक्रमक. तलावामध्ये मोठ्या प्रमाणात कचऱ्याचं साम्राज्य. तलाव स्वच्छ करण्याबरोबर सुशोभीकरणाची मोहीम हाती न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा. अमरावतीत 8 जून पासून बच्चू कडू यांचं आमरण उपोषण. शेतकरी, शेतमजूर आणि दिव्यांग यांच्या प्रश्नावर आंदोलन. गुरुकुंज, मोझरी इथे कार्यकर्त्यांसह उपोषणाला बसणार. पुण्यात पुन्हा हाणामारीची घटना. पोलीस स्थानकाच्या बाजूलाच हाणामारी वेळी पोलीस स्थानकात पोलीसच नसल्याची स्थानिकांची माहिती. वाशिममध्ये शेतजमिनीच्या वादातून 2 गटात मारहाण. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. माळशिरस तालुक्यात उंबरे गावात महिलेला रस्त्यावर काठीनं बेदम मारहाण. प्रकरणी आरोपी विरोधात गुन्हा दाखल. मात्र अद्याप अटक न केल्याची कुटुंबियांची तक्रार. तत्काळ अटक न केल्यास आंदोलनाचा इशारा. नांदेड ग्रामीण पोलिसांकडून सराईत आरोपीवर गोळीबार. गुन्हेगाराने पोलिसांवर गावठी पिस्तूल रोखल्यानं पोलिसांनी आरोपीवर केला गोळीबार. इचलकरंजीच्या शहापूरमध्ये गादी कारखान्याला आग. 10 लाखांचं नुकसान. अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश. चंद्रपूरमध्ये सोन्या चांदीचे दागिने पळवणारा चोरटा पोलिसांच्या ताब्यात. आरोपीकडून 6.5 लाखांचा मुद्देमाल जप्त. लातूर जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर कारवाई. 1,81,00,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. महिनाभरात पोलिसांकडून 409 गुन्हे दाखल. आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर शहरात वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी वाहतूक पोलीस ऍक्टिव्ह मोडवर. बेशिस्तपणे रस्त्यावर वाहने चालवणाऱ्या वाहनधारकांवर कारवाई सुरू. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.